पोझिशनमध्ये झोपायचं आणि कोणती गादी वापरायची झोपताना, अगदी कॉमन प्रश्न आहे. तर आपण सगळे पूर्णपणे फ्लॅट पोझिशनमध्ये झोपतो किंवा राईट लॅटरल किंवा लेफ्ट लॅटरल. म्हणजे बेसिकली आपण झोपताना आपण आडवे होऊन झोपतो. याचं कारण पण खूप सिंपल आहे. कारण जेव्हा आपण आडवे होतो त्यावेळेला आपला बॉडी सरफेस एरिया जो आहे की जो आपल्या गादीला टच करतो तर तो बॉडी सरफेस एरिया हा वाढतो. तुम्ही बसलेले असाल किंवा तुम्ही उभे उभे तुम्ही कोणीच झोपू शकत नाही, पण तुम्ही झोपलात की आपली बॉडी सरफेस एरिया वाढते आणि आपल्या बॉडीमधून बरंचसं हीट डेसिपेशन ज्याला आपण म्हणतो की आपली बॉडी थोडीशी कूल होऊन जाते. अँड दॅट इज द रिझन यू आर एबल टू स्लीप बेटर इन सुपाईन पोझिशन. म्हणूनच आपण एसीचं टेम्परेचर पण साधारणतः 23-24 असं जर आपण सेट केलं तर त्यामुळे पण काय होतं की डेफिनेटली रूम टेम्परेचर कमी झालं की हीट डेसिपेशन जास्त चांगलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला मेंदूला झोप मिळण्यासाठी चालना मिळून जाते. तर झोपेचे वातावरण तयार करणं जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर कोणती गादी वापरायची, तर गादी पण अशा प्रकारची पाहिजे की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी हीट ॲब्झॉर्प्शन होऊ शकेल. तर हीट ॲब्झॉर्प्शन कशामध्ये होतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉयरची गादी वापरत असाल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हीट ॲब्झॉर्प्शन होऊन जातं आणि हीट ॲब्झॉर्प्शन झाल्यामुळे तुमच्या बॉडीमधून वाजो डायलेटेशन झालं की डेफिनेटली मोर अँड मोर अमाऊंट ऑफ हीट इज रिलीज फ्रॉम द बॉडी अँड इट विल हेल्प यू टू स्लीप बेटर. तर ह्या गोष्टींचा डेफिनेटली वापर करा आणि त्यामुळे तुम्हाला झोप व्यवस्थित येण्यासाठी मदत होईल. थँक्यू. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ऑन यूट्यूब डॉक्टर महावीर एम मोदी. आणि प्लीज तुमचे कमेंट सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की या छोट्या छोट्या हेल्थ टिप्समुळे तुमची झोप कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.